नमस्कार मित्रांनो, मी सुधीर देशमुख चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। आज दिनांक 6 डिसेंबर। हा 6 डिसेंबरचा जो दिवस आहे हा दोन वेगवेगळ्या कारणांनी भारतीय इतिहासावर प्रभाव टाकून जातो। असं जर म्हटलं तर भारतीय इतिहास हा फार पुरातन आहे, परंतु दोन घटना या 20व्या शतकात घडलेल्या आहेत। त्या दोन घटनांच्या अनुषंगानेच मी आजचा व्हिडिओ करणार। अन्यथा 6 डिसेंबर या रोजी मागच्या जुन्या पुरातन इतिहास काळात अनेक गोष्टी घडल्या असतील, परंतु तो आजच्या व्हिडिओचा विषय नाही। आजच्या व्हिडिओचा विषय 20व्या शतकात एक मध्यामध्ये आणि एक शेवटच्या 2 दशकांमध्ये घडलेली जी गोष्ट आहे त्या दोन गोष्टींचा परामर्श मी आजच्या व्हिडिओत घेणार आहे। 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येमधील जी तथाकथित विवादित वास्तू होती, जिला त्यावेळेला बाबरी ढाचा म्हणायचे किंवा बाबरी मशीद म्हणायचे, त्या मशिदीचा ढाचा कोसळला किंवा कारसेवकांनी पाडला असं म्हणा। तो भारताच्या इतिहासाला ललामभूत ठरावा असा दिवस होता। त्या दिवशी आपण आक्रमकांनी आपल्याला जो गुलामगिरीत लोटलं होतं, त्या गुलामगिरीचा एक खूप मोठा कलंक आपण पुसला। साधारणपणे 1526च्या दरम्यान बाबर नावाचा एक उझबेकी सरदार म्हणा किंवा तिथला राजा म्हणा, बादशाह म्हणा, त्यांनी भारतावर आक्रमण केलं आणि त्यावेळचा जो भारताचा सम्राट म्हणता येत नाही, पण दिल्लीचा जो बादशाह होता इब्राहिम लोधी, त्याला मारून त्यांनी तिथे दिल्लीवर स्वतःचं राज्य स्थापन केलं। त्याच्यानंतरच्या काळात त्याचा जो सेनापती होता मीर बांकी नावाचा, त्याला अयोध्या प्रांतामध्ये पाठवलं आणि त्यांनी अयोध्येचं जे त्यावेळचं राम मंदिर होतं, जे विक्रमादित्याने बांधलं होतं, त्याचा पूर्णपणे विध्वंस केला। तिथे एक बाबरी मशीद नावाचा ढाचा उभारून तिथे काही दिवस त्यांची पूजा अर्चा मुस्लिम पद्धतीने चालली। परंतु त्या राम जन्मभूमीचं संरक्षण करण्यासाठी त्यावेळी झालेल्या युद्धात देखील अनेक लोकांनी प्राणार्पण केलं आणि त्यानंतर जवळपास 76 युद्ध त्या राम जन्मभूमीच्या मुक्तीकरता लढल्या गेले। लाखो लोकांनी त्याच्याकरता प्राणार्पण केलं, परंतु भारताचं दुर्दैव की त्या 350-400 वर्षाच्या काळामध्ये हा विषय मार्गी लागू शकला नाही। परंतु जे 1949 साली सुरुवातीला एका न्यायालयाच्या आदेशानुसार तिथे थोडीशी पूजा अर्चा सुरू झाली आणि त्यानंतर हा राम जन्मभूमीचा मुद्दा हा प्रामुख्याने चर्चेत आला। आजपर्यंतचा असा इतिहास आहे की हिंदू समाज नेहमी करता निद्रिस्तच होता। पुरातन जे प्राचीन ऐतिहासिक सांस्कृतिक वैभव होतं याच्या बाबतीमध्ये अनभिज्ञ होता। रामाचं नाव घ्यायचं, पण रामजन्मभूमीबद्दल कोणाला इतिहास माहिती नव्हता किंवा तिकडे दुर्लक्ष झालं, असा तो विषय होता। परंतु 1984 सालापासून या राम जन्मभूमीचं जे आंदोलन सुरू झालं, या आंदोलनाचा एक शेवटचा परिपाक म्हणजे ती बाबरी मशीद नेस्तनाबूत झाली आणि संपूर्ण भारतीय समाजाने, संपूर्ण हिंदू समाजाने स्वतःच्या पौरुषाचा एक आविष्कार जगापुढे दाखवला। एखाद्या मशिदीचा ढाचा पाडणे एवढ्यापुरता याचा मर्यादित अर्थ नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे। पहिले हा संपूर्ण हिंदू समाजाच्या, संपूर्ण भारतवर्षाच्या अस्मितेचा प्रश्न होता। एखादा ढाचा पाडून कोणाची अस्मिता जागृत होते असं म्हणता येत नाही, हे बरोबर आहे, परंतु हा जो गुलामगिरीचा खूप मोठा कलंक होता की जिथे तुमची श्रद्धास्थानं नष्ट केली जातात, तुमचं संस्कृती नष्ट व्हावी म्हणून तुमच्या श्रद्धास्थानांवर आघात केला जातो,
तेव्हा तसाच प्रतिआघात त्या ठिकाणी केल्याशिवाय अस्मिता जागृत होत नाही आणि म्हणून ते करणं आवश्यक होतं. आणि हिंदू समाजाने ते केलं. स्वतःच्या पौरुषाचा, पराक्रमाचा, राजकीय सामाजिक जागृतीचा एक आविष्कार जगापुढे जो सादर केला त्याला तोड नाही. तो खरोखर आविष्कार अतुलनीय आहे असंच म्हणावं लागेल. आणि त्यानंतर जेव्हा या बाबरी मशीद किंवा राम जन्मभूमीच्या ठिकाणी तिथे एक मेकशिफ्ट तयार केलं, एक ढाचा छोटासा तयार केला आणि तिथे त्याची पूजा अर्चा सुरू केली. यथाकाल तो विषय न्यायालयात गेला आणि नंतर पूर्ण 20-25 वर्षाच्या कालावधीनंतर सर्वोच्च न्यायालयाने त्या पूर्ण याचा न्यायनिवाडा केला आणि आता 2023 साली बऱ्यापैकी राम मंदिर बांधून झालं आहे. 22 जानेवारी 2024 रोजी त्याचा प्राणप्रतिष्ठा होणार आणि ते राम मंदिर जनतेला खुलं होणार. हा भारताच्या इतिहासात एक खरोखर अवर्णनीय आहे दिवस म्हणावा लागेल आणि असे दिवस फार कमी येतात. या राम जन्मभूमी आंदोलनाच्या निमित्ताने एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की हिंदू समाज जागृत झालेला आहे. त्याला एकात्म होण्याची काय ताकद असते हा विषय कळलेला आहे. आणि त्यामुळे जर हिंदू समाज असाच एकात्म राहिला तर भारतवर्षाची प्रगती कोणीही थांबवू शकणार नाही. हा या आंदोलनाच्या माध्यमातून दिला गेलेला संदेश आहे. पण हा विषय फक्त तेवढा करता नाही. राम मंदिर होईल, राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होईल. हा आजची जी पिढी आहे, आपल्या पिढीने बाबरी मशीद पाहिलेली आहे, ती कोसळताना पाहिलेली आहे, राम मंदिर बनताना पाहिलं आहे. याची देही याची डोळा राम मंदिर बनलं, आपली पिढी धन्य आहे. या इतिहासामध्ये ही नोंद अवश्य केल्या जाईल आणि आपण भाग्यवान याच्यासाठी आहे की हा संघर्ष आपण पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे. आपल्यातल्या अनेक लोकांनी या संघर्षात भाग घेतलेला आहे आणि या संघर्षातून तावून सुलाखून निघून एक जे आपलं निश्चित उद्दिष्ट होतं राम मंदिर बांधण्याचं, रामलल्लाची स्थापना करण्याचं, हे आपण पूर्ण केलेलं आहे. याबद्दल हिंदू समाजाचं आणि या पिढीचं अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे. हे जे मंदिर बांधलं जाणार आहे हे पुढचे हजारो लाखो वर्ष हिंदू समाजाला प्रेरणा देणार आहे आणि त्याचबरोबर हा संदेश सुद्धा बाहेर जाणं आवश्यक आहे की हिंदू समाजाने आजपर्यंत जरी पराभूत झाले तरी पण गुलामगिरी कधीही मान्य केलेली नाही. संपूर्ण 1000-1200 वर्षाचा काळ स्वतःच्या अस्मितेकरता हिंदू समाजाने पौरुष दाखवत लढा दिलेला आहे आणि नंतर स्वातंत्र्य मिळवलेलं आहे. ते काही भीक मागून मिळवलेलं नाही आहे. हा संदेश जगापुढे जाणं आवश्यक आहे. जर विश्वगुरू व्हायचं असेल तर हा संदेश जगापुढे गेला पाहिजे. कुठल्याही गुलाम देशाचं तत्त्वज्ञान जग स्वीकार करत नाही. तुम्ही जर सबल असाल, दृढ असाल, सुदृढ असाल तरच तुमचं तत्त्वज्ञान ऐकतील, अन्यथा कोणीही ऐकणार नाही. हा एक विषय राम जन्मभूमीच्या याने आवर्जून मला सांगावासा वाटतो. आपण जितके अनाम वीरांनी या राम जन्मभूमी करता स्वतःचं प्राणार्पण केलं आहे, स्वतःची संपत्ती अर्पण केलेली आहे, या सर्वांप्रती यांची नावं नाही, अनाम आहेत हे लोक, परंतु या अनामवीरांच्या त्यागातूनच हे उभं राहिलेलं आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. हे त्या पायाखालचे पत्थर बनलेले लोक आहेत. हे दिसणार नाही, यांची नावं समाजाला माहिती असणार नाही, ना इतिहासाला माहिती असणार नाही, परंतु या वीरांचं बलिदान, या वीरांचा त्याग, या पिढीने जो सोसलेले भोग आहे याचं नेहमी स्मरण केलं पाहिजे, जेणेकरून पुढचा इतिहास या पिढीच्या त्यागाचं स्मरण ठेवेल आणि त्याच्या पुढचं भविष्य बनवायला हा इतिहास कारणी घेईल. एक इतिहासाचं एक नेहमी विशेषण विशेष असतं. ते विशेषता ही असते इतिहासाची की तो पुढच्या भविष्याकरता मार्गदर्शक ठरत असतो. इतिहासात काय चुका झाल्या, काय बरोबर झालं, इतिहासिक पुरुष कसे लढले, कसे जगले, हा इतिहास
भविष्यकालीन मार्गक्रमण करण्यासाठी नेहमी उपकारक असतो, भविष्यकालीन दिशादर्शन करत असतो. एक कविता विंदा करंदीकरांची आहे. त्यात असं म्हटलेलं आहे, इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊन नाचा, करा पदस्थल त्याचे आणि चढुनी त्यावर भविष्य वाचा. ज्या राष्ट्राला स्वतःचं भविष्य घडवायचं आहे त्यांनी इतिहासाच्या डोक्यावर पाय ठेवून त्याचं पदस्थल करून भविष्याचं अवलोकन केलं पाहिजे. जे राष्ट्र स्वतःचा इतिहास विसरतात ते राष्ट्र इतिहास जमा होतात. इराण वगैरे हे त्याची अत्युत्तम उदाहरणं आहेत. तेव्हा जर भारतवर्ष हा चांगला व्हायचा असेल, भारतवर्ष परमवैभवाला जायचं असेल, भारतवर्षाचं अनुकरण इतर जगाने करायचं असेल तर इतिहासाचं पदस्थल करून भविष्य निर्माण करावं लागेल. या भविष्याची निर्मिती आपल्या आजच्या पिढीच्या हाती आहे, हा विषय ध्यानात घ्यावा लागेल. दुसरा जो या दिवसाचा विशेष आहे, या 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं. 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देह ठेवला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर आत्ताच्या घटकेला त्यांनी घटना दिली, घटनेची निर्मिती केली, एवढ्यापुरतंच त्यांचं कर्तृत्व मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न लोकांकडून सुरू आहे. त्यांच्या ज्या महत्त्वाची गोष्ट आहे ती गोष्ट कोणीच सांगत नाही. त्यांचं कर्तृत्व केवळ घटना निर्मितीत नाही आहे, ते घटना समितीच्या ड्राफ्टिंग कमिटीचे ते चेअरमन होते. घटना असं कोणी पण एक माणूस निर्माण करू शकत नाही. अनेक डोकी त्याच्यासाठी लागत असतात, अनेक लोकांचे प्रयत्न असतात, त्याच्यावर विचार विमर्श विश्लेषण चिंतन मंथन खंडन मंडन या सगळ्या गोष्टी होत असतात. आणि ही गोष्ट एका व्यक्तीच्यानी होत नसते. त्यावेळेला ज्यावेळेला घटनेचा ड्राफ्ट त्यांनी तयार केला त्याच्यानंतर घटना समितीतल्या सदस्यांनी त्याच्या प्रत्येक आर्टिकलवर चिंतन मंथन खंडन मंडन केलं आणि नंतर जेव्हा बहुमताने ती घटना पास झाली त्याच्यानंतर आजची घटना अस्तित्वात आली. तेव्हा एक लक्षात घ्यायचं की घटना निर्मिती ही एका व्यक्तीची जबाबदारी किंवा श्रेय नसते, संपूर्ण घटना समितीसाठी. पण घटना निर्मितीमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी दिलेलं योगदान आहे ते अवर्णनीय आहे, त्याचा कुठेही तुलना केल्या जाऊ शकत नाही. कारण वेगवेगळ्या देशांच्या घटनांचा अभ्यास करून ती भारतीय संस्कृतीला इतिहासाला पूरक ठरेल अशा प्रकारे घटनेची निर्मिती करणं इतकं सहज सोपं काम नव्हतं. ते त्यांनी केलं, त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं, त्यांच्याबद्दल आदरभाव दाखवावा. हे जितकं जास्ती राहील हे भारतीय समाजाच्या दृष्टीने चांगलं राहील. पण मला डॉक्टर आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाचा दुसरा पैलू समोर आणायचा आहे ज्याकडे सगळ्या समाजाने दुर्लक्ष केलं. डॉक्टर आंबेडकर ज्या समाजात जन्माला आले होते तो त्यावेळेच्या रूढ अर्थाने अस्पृश्य म्हणा, आजच्या रूढ अर्थाने दलित म्हणा, त्या समाजामध्ये जन्माला आले होते. आणि त्यामुळे अस्पृश्यतेचे, दारिद्र्याचे, हेटाळणीचे हे सर्व चटके त्यांनी सहन केले होते. आणि त्यामुळे त्याची जी तीव्रता होती ती त्यांच्या मनाला खूप होती. ती तुम्हा आम्हाला समजणार नाही की आजची जी पिढी आहे त्या समाजातली त्यांनाही समजणार नाही. कारण कायद्याने आणि सामाजिक रूढींनी देखील अस्पृश्यता वगैरे या गोष्टी नष्ट केलेल्या आहेत. आज उलट असा प्रयत्न सुरू आहे की ते सुद्धा लोक अस्पृश्य जे त्यांना रूढ अर्थाने त्यावेळेला म्हणायचे, आत्ताच्या घटकात जो दलित समाज हा सुद्धा संपूर्ण समाजाचा एकात्म रूप होऊन भारतीय समाजाला किंवा भारतीय राष्ट्राच्या प्रगतीच्या वाटचालीला सहाय्यभूत व्हावा अशा दृष्टीनेच प्रयत्न होतो आहे. पण मला डॉक्टर आंबेडकरांचा जो पैलू नजरेत आणायचा आहे तो वेगळ्या अर्थाने आणायचा आहे. 6 डिसेंबरचं स्मरण हे त्याने की डॉक्टर आंबेडकरांचं स्मरण त्या गोष्टीकरताही गेलं पाहिजे, केवळ घटना निर्मिती करता नाही. मित्रांनो, आपण एक विचार करा की ज्या वेळेला डॉक्टर आंबेडकरांचा जन्म झाला त्यावेळेला हिंदू समाजाची परिस्थिती कशी होती. त्यातला जो सवर्ण समाज होता, आत्ता त्याचा विषय आपल्याला नाही घ्यायचा आहे, पण जो अस्पृश्य समाज त्यावेळेचा होता त्या समाजाचं मध्ये
प्रचंड अज्ञान, दारिद्र्य, अनारोग्य असा विषय होता. गरिबी, 2 वेळा खायला मिळायची मारामारी, गावाबाहेर राहायचं, अस्पृश्यतेमुळे कोणामध्ये मिसळता यायचं नाही वगैरे वगैरे. हे जे सामाजिक प्रथा त्यावेळेला होत्या, त्याचा हा समाज शिकार झाला होता. या गोष्टीमध्ये हिंदू समाजाची एक खूप मोठी चूक होती की आपल्याच भाईबंधांना आपण दूर लोटलं होतं. एवढा मोठा समाज दूर लोटणं ही हिंदू समाजाची खूप मोठी चूक होती आणि ती चूक निरस्त्र करणं अतिशय आवश्यक होतं. डॉक्टर आंबेडकरांचं वैशिष्ट्य काय आहे? त्यांनी या समाजाला जागृत केलं, या समाजाची अस्मिता जागृत केली. मी 2-3 ऐतिहासिक व्यक्तींच्या गोष्टी सांगतो, म्हणजे डॉक्टर आंबेडकरांचं जे कर्तृत्व आहे ते समजेल. मित्रांनो, साधारणपणे इसवी सनाच्या 1-2 शतकामध्ये आपल्याकडे शक, कुषाण, हुणांच्या स्वाऱ्या सुरू झाल्या होत्या आणि त्यावेळेला असा समाज मृतप्राय झाला होता, स्वतःचं स्वत्व गमावलं होतं. हिंदू समाजाचं एक वैशिष्ट्य आहे बघा, तो आत्मविस्मृत समाज होतो. लवकर त्याला स्वतःच्या इतिहासाची, परंपरांची, संस्कृतीची, पराक्रमाची, पौरुषाची जाणीव राहत नाही. आत्मविस्मृत समाज आहे. हे हिंदू समाजाचं एक मोठं वैगुण्य आहे. त्याही वेळेला झालं होतं आणि त्यावेळेला शालिवाहन नावाच्या एका राजाने असं म्हणतात की मातीच्या मूर्तींमध्ये प्राण फुंकले आणि त्या मूर्तींना शक, कुषाण, हुणांविरुद्ध लढायला प्रवृत्त केलं. मूर्तींमध्ये प्राण फुंकणे हा जो प्रकार आहे, हा शालिवाहनापासून प्रचारात आलेला आहे. वाक्प्रचार शालिवाहनाने ते केलं, शकांचा पराभव केला आणि नंतर शक जे आले होते आक्रमक म्हणून, ते नंतर इथल्याच हिंदू समाजामध्ये एकरूप झाले. आज कोण शक आहे, हुण आहे, कुषाण आहे ओळखणं अशक्य आहे. त्यांनी संपूर्ण जसं दुधामध्ये साखर मिसळून जाते आणि गोडवा येतो, ते लोकसुद्धा आक्रमक म्हणून आले, पण आपल्या समाजाचा एकात्म भाग झालेला आहे. आज कोणीही हा शक होता, कुषाण होता, हुण होता असं ओळखू शकत नाही. पण त्याच्यासाठी हा समाज पराक्रमी होऊन त्यांचं आक्रमणांचं निराकरण करण्यासाठी त्यांनी जे मृत मूर्तीत किंवा मातीच्या मूर्तींमध्ये प्राण फुंकले, हे शालिवाहनाचं कर्तृत्व होतं. परंतु हा आत्मविस्मृतपणा इथेच संपला नाही. पुढे या 16व्या-17व्या शतकामध्ये मोगल साम्राज्यात पुन्हा असंच झालं होतं. यादव राज्य गेल्यानंतर महाराष्ट्रामधला हिंदू समाज संपूर्ण निद्रिस्त झाला होता, आत्मविस्मृत झाला होता. त्याला स्वतःच्या पराक्रमाचं, पौरुषाचं काहीच अप्रूप राहिलं नव्हतं, आठवण नव्हती, विसरला होता. परंतु हे शिवाजी महाराजांनी जागृत केलं. शिवाजी महाराजांनी इथला जो समाज होता, मराठा समाज म्हणा, मावळी समाज, मावळे म्हणा किंवा हिंदू समाज म्हणा, यांचं एकत्रीकरण केलं. त्याला स्वतःच्या अस्मितेची जाणीव करून दिली, स्वतःच्या पराक्रमाची जाणीव करून दिली. पुन्हा निष्प्राण समाजामध्ये त्यांनी प्राण फुंकले आणि मराठी स्वराज्याची स्थापना केली, जे की पुढे चालून संपूर्ण याचं मराठी साम्राज्य पेशव्यांच्या काळात निर्माण झालं. साधारणपणे 200 वर्षापर्यंत ते साम्राज्य चाललं. परंतु हा जो आत्मविस्मृत समाज होता, हिंदू समाज, याला जागृत करण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं. डॉक्टर आंबेडकरांचं कार्य हे त्या स्तरावरचं कार्य आहे. केवळ एका घटनेच्या कोंदणामध्ये त्यांना ठेवणं बरोबर नाही. घटना समजा त्यांनी नसली तर कोणी ना कोणी लिहिली असती. भारतवर्ष हा संत, महंत, विद्वान, वीर पुरुष यांचा देश आहे. त्यामुळे घटनेचं एक लिखाण त्यांनी केलं, एवढ्यावर त्यांना जर मर्यादा ठेवली, त्यांच्यावर खूप मोठा अन्याय होईल. त्यांना पहिले क्रेडिट हे दिलं पाहिजे की इथला जो आत्मविस्मृत अस्पृश्य समाज झाला होता, त्याला जागृत करून त्याची अस्मिता दिली की मी सुद्धा या भारतवर्षाचा एक घटक आहे, मी या समाजाचा एक घटक आहे, मी शिकलं पाहिजे, मी देशाच्या उभारणीमध्ये हातभार लावला पाहिजे, माझं योगदान देशाच्या उभारणीत असलं पाहिजे. त्याच्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी मंत्र दिला, शिका, एकत्र व्हा, संघटित व्हा, संघर्ष करा. पहिले शिक्षण घ्या,
संघटित व्हा, संघर्ष करा. म्हणजे तुमचा जो आत्मविस्मृत समाज आहे ही त्याची विस्मृती जाऊन समाज जागृत होईल आणि जागृत झालेला समाज हा राष्ट्र निर्माणाच्या कामात पूर्णपणे आपलं योगदान देऊ शकेल. डॉक्टर आंबेडकरांचं जे कर्तृत्व आहे हे या समाजाला जागृत करणे, मृतप्राय किंवा निद्रिस्त समाजाला त्या समाजाच्या अंतरंगात प्राण फुंकून त्याला त्याच्या अस्मितेची, पराक्रमाची, पौरुषाची जाणीव करून देणे हे डॉक्टर आंबेडकरांचं खूप मोठं कार्य आहे. दुसरा एक खूप महत्त्वाचा विषय डॉक्टर आंबेडकरांच्या बद्दल बोलला जातो की ज्या वेळेला डॉक्टर आंबेडकरांनी येवल्याच्या सभेमध्ये असं सांगितलं की मी हिंदू म्हणून जन्माला असून आलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही, अशी त्यांनी प्रतिज्ञा केली. आणि अपेक्षेप्रमाणे त्यांच्या त्या प्रतिज्ञेवर टीकाटिप्पणी सुरू झाली, लोकांनी गदारोळ उठवला वगैरे. त्याच वेळेला ख्रिश्चन आणि मुस्लिम मौलवींनी त्यांना आमिष द्यायला सुरुवात केली की तुम्ही या धर्मात या. त्यावेळेला असं वाटायला लागलं की हिंदू धर्माचं खूप मोठं नुकसान डॉक्टर आंबेडकर करतील. पण डॉक्टर आंबेडकरांनी हे निक्षून सांगितलं की मी जरी धर्मांतर करत असलो तरी हिंदू समाजाचं कुठलंही नुकसान होईल अशी कुठलीही गोष्ट मी करणार नाही, हे त्यांनी हिंदू त्यावेळेच्या संत महंतांना दिलेलं आश्वासन होतं. ज्यावेळेला धर्मांतराचा विषय पुढे आला त्यावेळेला डॉक्टर आंबेडकरांच्या काही अनुयायांनी हे केलं की जर का आपल्याला धर्मांतरच करायचं आहे तर मग ख्रिश्चन किंवा इस्लाम धर्म का नाही स्वीकारायचा. तेव्हा डॉक्टर आंबेडकरांनी त्यांना उत्तर दिलं होतं की बाय ॲक्सेप्टिंग ख्रिश्चॅनिटी ऑर इस्लाम माय डिस्प्रेस क्लासेस विल बी डिनॅशनलाइज्ड. म्हणजे जर मी ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्माचा स्वीकार केला तर माझा अस्पृश्य समाज किंवा माझा जो दलित समाज आहे हा राष्ट्रीयत्वाला आचवेल. ते मी होऊ देणार नाही. हिंदू समाजावर डॉक्टर आंबेडकरांचे या खूप मोठे उपकार आहे. हिंदू समाजाचा डॉक्टर आंबेडकर हे महान सुपुत्र होते, हे लक्षात घेतलं पाहिजे. आज त्यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. डॉक्टर आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला. बौद्ध धर्म हा भारताच्या भूमीत जन्माला आलेला धर्म आहे. बौद्ध धर्माने उपनिषदांचंच तत्त्वज्ञान आणखी विस्तारलेलं आहे. हिंदू धर्माचा बौद्ध धर्माशी संघर्ष नव्हता. उलट बौद्ध धर्म किंवा बौद्ध पंथ हा जो विषय आहे हा हिंदू धर्माचंच विस्तारित स्वरूप आहे. हिंदू धर्माचा जिथे थांबतो तिथून बौद्ध धर्म सुरू होतो. हिंदू धर्माचा तत्त्वज्ञानाचा विस्तारच त्यांनी केलेला आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्यांनी याचा तौलनिक अभ्यास केला आहे त्यांना ही गोष्ट आवर्जून लक्षात येईल. त्या डॉक्टर आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे. या दोन्ही गोष्टींचं आपण हिंदू समाज, भारतीय नागरिक म्हणून ध्यानात ठेवलं पाहिजे, लक्षात ठेवल्या पाहिजे की हे दोन जे प्रसंग आहे किंवा दोन गोष्टी आहेत यांनी हा 6 डिसेंबर दिवस साजरा करणं आवश्यक आहे. एकीकडे एक गुलामगिरीचा आपण जे कलंक लागला होता तो मिटवला आणि दुसरं की एक आपल्यातला जो वेगळा झालेला जो हिंदू समाजाचा अविभाज्य अंग आहे, अभिन्न अंग आहे, तो अस्पृश्य समाज ज्यामध्ये जागृती निर्माण करून त्याला राष्ट्रीयत्वाच्या मुख्य प्रवाहात आणलं, हे डॉक्टर आंबेडकरांचं कर्तृत्व. डॉक्टर आंबेडकरांना श्रद्धांजली देऊन मी हा विषय इथे थांबवतो. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला यावर जर आवडला असेल तर आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.